नमस्कार. आज आपण जगातील सर्वात प्रसिद्ध रेखाचित्रांपैकी एक असलेल्या व्हिट्रुवियन मेन विषयी जाणून घेणार आहोत. हे अप्रतिम रेखाचित्र महान इटालियन कलाकार, संशोधक आणि वैज्ञानिक लिओनार्डो दा व्हिन्सी यांनी इसवी सन 1490च्या सुमारास रेखाटले. आजही हे चित्रकला, विज्ञान आणि मानवी शरीर रचनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जगभर ओळखले जाते. व्हिट्रुवियन मेनमध्ये एका पुरुषाला दोन वेगवेगळ्या स्थितींमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याचे हात आणि पाय अशा प्रकारे रेखाटले आहेत की त्याचे शरीर एकाच वेळी वर्तुळ आणि चौरस या दोन्ही भूमितीय आकारांमध्ये अचूक बसते. या रेखाचित्रामागील प्रेरणा प्राचीन रोमन वास्तुविशारद व्हिट्रुवियस यांच्या मानवी शरीराच्या प्रमाणांवरील सिद्धांतातून घेतली आहे. लिओनार्डो यांनी या सिद्धांताला आपल्या विलक्षण निरीक्षण शक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत एक अमर कलाकृती निर्माण केली. हे चित्र आपल्याला सांगते की मानवी शरीरात नैसर्गिक समिती, संतुलन आणि प्रमाणबद्धता आहे. शरीराची उंची आणि पूर्ण पसरलेल्या हातांची लांबी जवळ समान असते. नाभी हा वर्तुळाचा मध्यबिंदू मानला जातो, तर चौरस शरीराची स्थिरता आणि वर्तुळ विश्वाची परिपूर्णता दर्शवते. व्हिट्रुवियन मेन हे केवळ एक रेखाचित्र नाही, तर कला, गणित, शरीरशास्त्र आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आहे. पुनर्जागरण काळातील मानवकेंद्री विचारसरणीचे हे प्रभावी प्रतीक मानले जाते. हे मूळ रेखाचित्र आज इटलीतील गेनलेरी देल्लाक्कादेमिया, व्हेनिस येथे सुरक्षित जतन करून ठेवले आहे. आजही वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, वास्तुकला, चित्रकला आणि डिझाईन या अनेक क्षेत्रांत व्हिट्रुवियन मेननचा अभ्यास केला जातो. मानवी शरीराच्या आदर्श प्रमाणांचे प्रतीक म्हणून त्याचे स्थान आजही अडलं आहे. धन्यवाद.